जीवनात संघर्ष केला सराणी, जीवनात संघर्ष केला सराणी, सुकन्या तुझी तेजस्वी कहाणी, सुकन्या तुझी तेजस्वी कहाणी। तू घराचा आधार, तुझ्यामुळे झाला साऱ्यांचा उद्धार, पुरी सोसले तू नियतीचे घाव, ध्यासाने तुझिया जिंकला डाव। स्वप्न झाले साकार उघड आता पापणे, सुकन्या तुझी तेजस्वी कहाणी, सुकन्या तुझी तेजस्वी कहाणी। आपले चिरंजीव रात्री 2-2 वाजेपर्यंत कुठे असतात हे विचारलेस कधी त्याला तू? हो, माझ्या शब्दाबाहेर नाहीये तो। बघते नाही, काम झालंच पाहिजे। काम जर झालं नाही ना तर गाठ या दौलतराव जहागीरदाराशी आहे, हे लक्षात ठेव। मला असं वाटतं तिथे जर मध्यमवर्गीयांसाठी आपण प्रोजेक्ट सुरू केला तर। कशी वाटली आयडिया? निखिल, ठाण्याच्या प्रोजेक्टच्या फाईल्स काढ आणि त्या सुकन्याच्या ताब्यात दे। आपली सुकन्या एक एक पाऊल टाकत टाकत उंच भरारी घेऊ पाहते। देवा, तिच्या पंखांना बळ दे। ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो बाबा? प्रचोदयात्। बाबा, मला आशीर्वाद द्या। औक्षवंत व्हा, यशस्वी व्हा। घे बेटा, प्रसाद घे। बाबा, आज ना मला तुमच्या डबल आशीर्वादाची गरज आहे। का ग, काही विशेष? हो, आज मी माझ्या प्रोजेक्टवरती पहिल्यांदा प्रेझेंटेशन देणार आहे, तेही सर देशमुख ग्रुप ऑफ इंडस्ट्रीच्या बोर्ड मीटिंगमध्ये। वा, म्हणजे बेटा तुझ्या स्वतःच्या स्वप्नपूर्तीसाठी तुझं हे पहिलं पाऊल आहे तर। आणि बाबा, माहिती आहे, आतापर्यंत जे काही मी प्रोजेक्ट्स केलेले आहेत त्या सगळ्या प्रोजेक्ट्सला मी असिस्ट केलेलं आहे, पण आता इंडिव्हिज्युअल मी प्रेझेंटेशन देणार आहे। वा बेटा वा, म्हणजे तुझ्या आवडत्या क्षेत्रात तुझी खूप चांगली प्रगती होत चालली आहे तर। हो बाबा, आजचं माझं हे प्रेझेंटेशन जर त्या लोकांना आवडलं तर पुढच्या महिन्यात जो सेमिनार होणार आहे त्यामध्ये सर देशमुख ग्रुप ऑफ इंडस्ट्रीच्या वतीने मी एकटी प्रेझेंटेशन देणार आहे। बेटा बेटा, हे तुझं प्रेझेंटेशन सगळ्यांना नक्की आवडेल। आय होप सो। यशस्वी व्हा। हे बेटा इकडे काय, मला त्यातलं काही कळत नाही पण आपलं विचारतो, तुझी पुरेशी तयारी झाली आहे ना? पुरेशी नाही, अगदी भरपूर तयारी झाली पोरीची। अरे दादा, गेल्या आठवड्यात रात्र रात्र जागून हिनं काय ते पेपर्स लिहिलेत, काय ती चित्र काढली आहेत। अगं आत्या, त्याला चित्र नाही म्हणत, डिझाईन्स म्हणतात। अगं तेच ते। अगं पण मला मेलीला त्यातलं काय कळतंय? आत्या, मला ना तुझं प्रेम कळतंय। मला म्हणतेस रात्र रात्रभर जागलीस, पण मला चहा पाणी देण्यासाठी तूही जागलीस ना। बाबा, खरं सांगू, या प्रोजेक्टमध्ये मला जास्तीत जास्त मदत कोणाची झाली असेल तर माझ्या आत्याची। ओ, पण बाबा, मला ना खूप भीती वाटते। भीती कसली बेटा? बाबा बघा ना, की एवढ्या सगळ्या लोकांसमोर मी एवढे धडाधड पेपर वाचायचे, माझा प्रोजेक्ट एक्सप्लेन करायचा, आणि तिथे कंपनीचे केवढे मोठे मोठे लोक असतील, कंपनीचे CEO असतील, एक्झिक्युटिव्ह असतील, डायरेक्टर्स, त्यानंतर ॲडव्हर्टायझर्स, एवढी भली भली माणसं असतील, आणि त्यांच्यासमोर मी एकटीने प्रेझेंटेशन द्यायचं। बाप रे बाप।
म्हणून थोडंसं टेन्शन आलंय. नाही तू काही काळजी करू नकोस. मी देवाला चांगलं साकडं घालणार आहे आणि सिद्धी साधक मंत्राचा चांगला 108 वेळा जप करणार आहे. आत्या मला तुझा आशीर्वाद दे. यशस्वी भव. अगं माझा आशीर्वाद काय नेहमीच तुझ्या पाठीशी आहे बाळा. चल 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 आटप लवकर. आज आपण दोघे बरोबरच स्टेशनवर जाऊया. हो. प्रकाशला रिक्षा आणायला सांगितलंय. सुने चल लवकर, नाहीतर त्याची 47 चुकायची. गुड मॉर्निंग ताई. मॉर्निंग. झाली सगळी तयारी तुझी? हो निघतीये मी आता. ताई तुझं प्रेझेंटेशन आहे ना ग? येस. आज माझ्या पहिल्या प्रोजेक्टचं पहिलं प्रेझेंटेशन आहे. वाव. ताई तुला खूप टेन्शन आलं असेल ना? टेन्शन तर आलंयच मला, कारण एवढ्या सगळ्या लोकांसमोर मी एकटी बोलणार, तर टेन्शन तर येणारच ना. पण तुला सांगते प्राची, मला ना शोभना मॅडमचा खूप मोठा आधार वाटतो ग. ताई तू खूप सुंदर दिसतेस ग. अच्छा. बघा प्रेझेंटेशन देता देता तिथलं कोणीतरी लट्टू व्हायचं तुझ्यावर. सावटपणा पुरे. हां, आमच्या तिथले सगळे डायरेक्टर सिनियर सगळ्यांची लग्न झाली आहेत. नो चान्स. तरीही कोणीतरी असेलच. अशा तुझ्या स्टुपिड प्रश्नांना उत्तर द्यायला मला वेळ नाही. येते मी. ऑल द बेस्ट. सुने घे, हा तुझा डबा आणि हा दादाचा डबा. अगं आत्या, आज मला डबा नकोय. का? मी शोभना मॅडम बरोबर बाहेर जाणार आहे. नाही अजिबात नाही, बाहेरचं अजिबात खायचं नाही. तुझ्या शोभना मॅडमना आवडते ती भाजी केली आहे मी, फरसबी बटाट्याची. आत्या तू किती गोड आहेस ग, किती सगळं करते आमच्यासाठी. हो, आणि तू आमच्यासाठी करतेस त्याचं काय? चल चल आटप लवकर, नाही तर तुझी ती 7:54 जायची. आत्या 7:54 नाही, 7:40. हो तेच ते ग. पेपर नीट लिही म्हणजे झालं. अगं आत्या, मी काय परीक्षेला चाललीये का पेपर नीट नाही? पेपर नीट लिही नाही म्हणायचं, पेपर नीट वाच. अगं तेच ते, पास हो म्हणजे झालं. येस नक्की. ए सुने, घे ए, अगं का- दादा, घे डबा घे. हो. आणि हे बघ या, हा. फरसबी बटाटा केले आज. वा. आणि साईडला चटणी सुद्धा घातली. चल चल गे, चल लवकर निघ, चल. येते आत्या. हो ये ये, सावकाश जा. आई जा हो जा. तुमच्या मॅडमना खुश कर, सगळ्यांना खुश कर. हो येते. सुकन्या तुझी ही तेजस्वी कहाणी. ओ नो. थँक गॉड. हो नो, पुन्हा फोन आला. हा दौलतराव तर माझा पिच्छा सोडत नाहीये. ही विभावरी ना एक नंबरची कुचकामी निघाली. आता मी तरी काय करू? काय उत्तर द्यायचं सारखं सारखं त्या दौलतरावांना? काही कळेन असं झालं मला तर. हे देवा, पुन्हा फोन आला.
वंडरफुल. कम ऑन चीअर अप. तुझ्यावर हे प्रोजेक्ट सोपवण्याचा माझा जो निर्णय होता तो योग्य हे मला माहितीच होतं, पण या प्रेझेंटेशनवरून ते सिद्ध झालेलं आहे. सिद्ध तर तेव्हा होईल की मी दिलेली डिझाईन्स डिरेक्टर्सला आवडतील. आवडतील म्हणजे आवडणारच. अगं इतकी वर्ष मी काम करते, माझा अनुभव आहे. माझ्या डोळ्याखालून हजारो डिझाईन्स गेली आहेत. क्वचितच एवढी चांगली डिझाईन्स बघायला मिळतात. सो खात्री बाळा. थँक्यू सो मच मॅम. तुम्ही माझ्यावरती एवढा विश्वास दाखवलात. अगं सुकन्या, तुझ्यावर हा विश्वास टाकणं हे माझ्या हिताचं आहे, आपल्या कंपनीच्या हिताचं आहे. मला तुझं इतकं कौतुक वाटतं ना. तू इतकी धडपड करतेस, 1.5 तास प्रवास करून रोज ऑफिसमध्ये येतेस अँड यू आर सो पर्टिक्युलर अबाउट एव्हरी लिटल डिटेल. आय एम रिअली इम्प्रेस्ड. इतकी एफिशियंट आहेस, टॅलेंटेड आहेस. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. थँक्यू सो मच मॅडम. Respected ma'am, sir, good morning. Very good morning. Let me introduce myself. मी सुकन्या पंडित. गेले 3 वर्ष सर देशमुख ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची एम्प्लॉई आहे. आज मी माझं इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट तुमच्यासमोर प्रेझेंट करणार आहे. देन शॅल वी स्टार्ट प्लीज? या शुअर मॅम. थँक्यू. थँक्यू. निखिल, येस. PowerPoint प्रेझेंटेशन प्लीज. आपल्या प्रोजेक्टमध्ये सगळेच फ्लॅट्स 1 BHKचे आहेत. आता जे आपण इथे पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन बघितलं त्याच्या सगळ्या डिटेल्स यात आहेत. थँक्यू. So gentlemen, what's the verdict? मैम आप ये प्रोजेक्ट करेंगे. Congratulations. थँक्यू. थँक्यू सो मच. यू आर वेलकम. गॉड सगळं व्यवस्थित झालं. हो रे निखिल, मला ना खूप टेन्शन आलं होतं, पण सगळ्या गोष्टी कशा व्यवस्थित झाल्या. हाय सुकन्या मॅम, कॉंग्रॅट्स तुमच्या पहिल्या प्रोजेक्टसाठी. थँक्यू मिनल. थँक्यू सो मच. हाय सुकन्या, दिस इज फॉर यू. ओ थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन फॉर युअर फर्स्ट प्रोजेक्ट. थँक्यू. पण खरं सांगू, हे सगळं तुमच्या सगळ्यांमुळे शक्य झालं. थँक्यू सो मच तुम्हा सगळ्यांना. यू वेलकम. थँक्यू. काय करू मी? हा मोबाईल स्विच ऑफच करून टाकते, म्हणजे सगळा प्रश्नच मिटेल. शिट, हा दौलतराव काही पिच्छा सोडत नाही आहे. मोबाईल स्विच ऑफ केला तर लँडलाईन. मालकीनबाई कवा धरणं फोन वाजतंय. अहो मग उचला ना. हॅलो, कोण? मालकीनबाई नाही, त्या घरला नाही. सकाळ धरणं बाहेर गेले.
पण आपण कोण? काय निरोप आहे का ती यांच्यासाठी? बर बर. अहो तो दौलतराव माहितीये, काम करा जा. काय करावं काही सुचत नाहीये. वाटलं होतं ही विभा काहीतरी कामाची असेल, पण नंबर 1ची कुचकामी निघाली. नवऱ्यापुढे हिचं काही चालतच नाहीये. तर त्या दौलतरावला काय उत्तर देऊ मी? खरं तर एव्हाना त्याला काहीतरी फायनली सांगायला हवं होतं. शिट. हाय, या फाईल ठेव, मी बघते. हाय सुकन्या. हाय. कॉंग्रॅट्स. थँक्यू सो मच. पण खरं सांगू निखिल, या प्रोजेक्टमध्ये तुझी मदत जास्त मोलाची होती. असं काही नाही का, तुझी मेहनत कामी आहे. हा तुझा मोठेपणा आहे, बाकी काय. अच्छा, इफ यू डोंट माइंड लंच करूया एकत्र? निखिल, अरे मला खरंच आवडलं असतं तुझ्याबरोबर यायला, पण ना मला शोभना मॅडम बरोबर जायचं आहे. आय एम सो सॉरी. पण हां, नेक्स्ट टाइम आपण नक्की जाऊया. नक्की? नक्की. ओके, बाय. बाय. सुकन्या तुझी ही तेजस्वी कहाणी. ग्रेट ना, फर्स्ट टाइम प्रेझेंटेशन एकदम बाजीच मारली. शेट्टी, माझ्या 2 वर्षाच्या मेहनतीवरती पाणी फिरले तिने. हो ना, तुमचा हॅट्रिक होता तर आहे, पण मानला पाहिजे. शी इज व्हेरी कॉन्फिडेंट. पंखा जास्तच बळालाय तिच्या. बघूया किती दिवस उडतीये ती. गाइस, आ गया चहा. चहा. आगे चहा. थँक्स यार छोटू. ते सगळं ठीक आहे रे, पण याचे पैसे कोण देणार? त्याला खात्यात लिहायला सांग. अरे कर्णाने उधारी बंद केले ना यार. अरे हा रे बाबा, त्याची उधारी खूप झाली. त्याची नाटकं जाम झाले तर आजकाल, बघितलंच पाहिजे. चल जाऊ दे रे, आज चहा माझ्याकडून घ्या. असं का? ठीक आहे रे, आज तू दे. 2 दिवसांनी माझ्याकडे पैसे येतील ना, सगळ्यांना बिर्याणी खिलवतो. बिर्याणी. काय सांगतो? बिर्याणी? हे पण कसं काय रे? हे बघ कसं आहे ना, आपण ना भंगारवाल्याकडनं गाडी घ्यायची, ती मॉडिफाय करायची आणि 5 स्टार गॅरेजमध्ये विकायची. खूप पैसा मिळतो, खरंच ट्राय कर. चिराग, आपण निघूया. हे राकेश, 2 मिनिटं थांब. हां, तर तू काय सांगत होतास? हां, आपण ना भंगारवाल्याकडनं गाडी घ्यायची, ती मॉडिफाय करायची आणि 5 स्टार गॅरेजमध्ये विकायची. खूप पैसा मिळतो. आणि जर तसं नाही झालं ना, तर आपण काय करायचं, रात्री अपरात्री एखादी गाडी उचलायची आणि ती मॉडिफाय करून विकायची. मग तो खूपच पैसा मिळतो. उशीर होते, आपण क्लासरूम मध्ये. राकेश, 2 मिनिटं थांब यार. बघ चिराग, यू नो आय डोंट लाईक ऑल दिस. तू एक काम कर, तू पुढे येऊ, मी आलो. नक्की? अरे हो रे बाबा, येतो मी. जा. बाय राकेश. चल बाय. बाय. हां, तर तू बोल, काय सांगत होतास? काय बोलत? काय चाललंय? बाई, चहा घेता का? चहा. ए बाई ना, बसा. हा, आणतो. अरे चिराग, तो क्लास सोडून हा नवीन क्लास काय चालू केलाय? भाई ते लेक्चर जरा लवकर सुटला, मग बोललो. निघा. काय चाललंय? काही नाही, आपलं तेच. मॅम, अरे सुकन्या, राहू दे. थँक्यू सो मच मॅम. चला, सेलिब्रेशन टाइम. आपण जेवायला मस्त बाहेर जाऊया, रिजन्सीमध्ये. आय एम सो सॉरी. आज माझ्या आत्याने ना तुमची फेवरेट भाजी पाठवली, फरसबी बटाट्याची. खरंच त्यांना एकदा ना भेटायलाच हवं. अरे काय चव आहे त्यांच्या हाताला, कमाल आहे. तितकीच स्वभावाने ती चांगली आहे. तुमच्याकडेच असते का ग? आमच्याकडेच असते. तिच्या आयुष्याची ना थोडीशी ट्रॅजेडीच झाली, पण स्वतःचं दुःख विसरून दुसऱ्याच्या जीवनात कसं सुख पेरायचं हे तिच्याकडून शिकावं. ही कला तुमच्या घरात सगळ्यांनाच अवगत आहे असं समजायला पाहिजे. चल चल चल, जा पटकन डबा घेऊन ये, भूक लागली खूप. आणि हो,
अगं परवाच्या दिवशी अक्षय येणार आहे. अक्षय? माझा मुलगा पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी अमेरिकेला होता ना, आता परत येतोय. दॅट्स ग्रेट. अँड ही इज अ ग्रेट गाय. तुझी ओळख झाली की कळेलच तुला. चल पटकन डबा. ही सावित्रीबाई आणि आपला फायदा बघणार. अगं त्या सावित्रीबाईला स्वतःचा फायदा आणि स्वतःचा स्वार्थ याच्याशिवाय दुसरं काही दिसलंय का? दौलतराव काही विशेष काम आहे का? विशेष म्हणजे बघा मॅडम, माझ्याकडून ही छोटीशी भेट तुम्हाला. पण कशाबद्दल? अपमान त्याचा होतो ज्याला मान असतो. हे बघा, तुमच्या मुलीच्या लग्नाविषयी मी तुम्हाला तुमचं मत विचारत नाहीये, सांगतेय. खरं तर तुमच्या बायकोनं आधीच हे सोयरीक मान्य केली.